विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकतानाच महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे। बघूयात आपण नेमकं विरोधकांनी काय म्हटलंय। सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष ह्या दोन्ही एकाच गाडीचे दोन चाक असताना या पक्षाकडे विरोधी पक्षाकडे सातत्याने सापत्नतेची भूमिका सत्ताधारी पक्ष घेत असतो। मग विकासाचे प्रश्न असतील, अन्य प्रश्न असतील, विरोधी पक्षाच्या सूचना असतील आणि याला कुठेही गृहीत धरलं जात नाही। आणि म्हणून आज आम्ही या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। कारण संवाद असायचा तर सगळ्या गोष्टीत असला पाहिजे, परंतु साधं सभासदांना बोलून न देण्यापासून जर सत्ताधारी पक्ष अशा पद्धतीने वागणार असेल तर मला असं वाटतं हा चहापानावर बहिष्कारच योग्य राहील, ही भूमिका आम्ही घेतलेली आहे। अर्थ नसलेलं अर्थसंकल्प, त्याच्यामध्ये काही अर्थ नसलेला असा अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे असं जर मी म्हटलं तर त्याच्यामध्ये अतिशयोक्ती यासाठी सुद्धा होता कामा नये। मागच्या अर्थसंकल्पामध्ये केलेल्या तरतुदी, त्याच्या दिलेला निधी आणि खर्च झालेला निधी याची जर आपण सांगड घालण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ढोबळ आहे, म्हणजे याच्यासाठी फार अर्थतज्ञ असण्याची गरज नाही। आकडेवारी आपल्या समोर आहे, राज्याचे मुख्यमंत्री हे अर्थतज्ञ आहेत असा आमचा आजपर्यंतचा समज होता, परंतु त्यांनीच जी काय सगळी आकडेवारी फिरवा करून जे सांगण्याचा मागच्या वर्षी प्रयत्न केला, याही वर्षी कदाचित तसाच प्रयत्न केला जाईल। हा एकत्रितपणाने आम्ही निर्णय घेतलेला आहे की ह्या सरकार जोपर्यंत संवाद स्थापन करत नाही, जोपर्यंत लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांना असलेले स्थान आणि त्यांना असलेलं महत्त्व त्यांना दिलं जात नाही, तोपर्यंत ह्यांच्या बाजूला बसणं, ह्यांच्याबरोबर चहा पिणं हे आम्हाला मान्य नाही। ह्या गुन्ह्यांना पाठीशी घालणाऱ्या, अपराध्यांना पाठीशी घालणाऱ्या, बलात्कार झाल्यानंतर ती पोरगी ओरडलीच नाही असं म्हणणाऱ्यांबरोबर बसणं आम्हाला शक्य नाही। त्यामुळे आम्ही या चहापानाच्या कार्यक्रमावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला।